सगळे जुन्नर तालुक्याचे नागरिक, प्रामुख्याने नारायणगाव परिसरातले सगळे मित्रमंडळी, हळूहळू गर्दी वाढत चाललेली आणि वेळही खूप होत चाललेला आहे. सगळंच ते परत परत सांगण्यापेक्षा एक छोटी सूचना आहे की जी पूर्वी व्हॉट्सअपला सत्यजित तांबेंच्या मार्फत जे ठिकाणं सुचवली गेली होती त्याच्यामध्ये नारायणगावाचा उल्लेख नाहीये. हा आपण आपलं एक पोस्ट कार्ड तयार करून व्हॉट्सअपला फिरवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तिथं आल्यावरती यांनी सुचवलं माऊलींनी की महिलांना घेऊन यायला पाहिजे, पण डॉक्टरांचं जे म्हणणं आहे यंग जनरेशननी जर पुढाकार घेतला, इथं चेहरा नेत्याचा नाही आला पाहिजे. सगळा हा उत्स्फूर्त प्रतिसाद गावकरी, यंग जनरेशन यांचा चेहरा जर पुढे केला तर निश्चितप्रमाणे त्याचा फायदा मेसेज मीडिया मार्फत चांगला जाणार आहे. मुकेशने सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियाचा वापर हा प्रत्येकाने केला पाहिजे. आपली पिढी थोडी कमी करत असेल, ते जेन जेन अल्फा काय असतात त्या पोरांना जर आपण तयार केलं की तुम्ही काही मीम्स तयार करा, जसं उत्स्फूर्त त्या आता मंत्री बदलला एक कशाचा एज्युकेशन मिनिस्टर बदलला, तसंच आपल्या रेल्वे मिनिस्टर बदलायची वेळ आली तरी असं काहीतरी आंदोलन आपण सगळ्यांनी उचललं पाहिजे. आशिष भाऊ म्हणला GMRT प्रकल्प 86 ला आला, इथं चांगलं झालं, आम्हाला कौतुक आहे, पुस्तकाचा धडा आला, आम्ही सगळ्यांना सांगितलं आम्ही त्या गावचे, प्रामुख्याने आपण पहिले छत्रपतींच्या गावचे आहोत, त्याच्यानंतर हे GMRT आले, आपण अजून खुश झालो. आता दुखणं झालं तर मराठवाडा विदर्भ इतकी जमीन पडलेली, यांनी ते छत्र्या तिकडे घेऊन जाव्यात, तिकडे लावाव्यात, आणि काय त्यांना रिसर्च करायचं त्यांनी तिथं केला तर त्याचा फायदा तिकडे फुकट जमीन देईल शासन यांना. आपल्या इथं जिथं विकसित भाग आहे त्याच ठिकाणी यांनी का करावं? का तर त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुखसुविधा, बाजार, थिएटर, बस, रेल्वे हे पाहिजे. त्यांची रोज 2 बस पुण्याला जातात येतात, त्याचा फायदा त्यांना जास्त आहे. रेल्वेने लवकर जातील, लवकर येतील. आपण सगळ्यांनी जे ठरवले की नारायणगाव मध्ये आंदोलन करायचं, पण बायपासच्या रिलायन्सच्या तोंडाला करायचं का इकडं अयोध्येच्या तोंडाला करायचं? माऊलीने सांगितल्याप्रमाणे मला जर जायचं जे आळे फाट्याला, मी पिंपळवांडीत घुसणार, उमरजला जाणार, तिकडे वडगाव आनंदला निघणार किंवा इकडनं उजवीकडून बामणे माळ्यात निघणार. हे छोटे छोटे स्पॉट सगळ्यांनाच माहिती आहे. आता अडचण आल्यावर आपण करतोच आहे. प्रामुख्याने आपण गर्दी करायच्या आधीच लोकांनी जर चाकणला ट्रॅफिक थांबवली, इकडनं आळे फाट्याला, संगमनेरला थांबली, नाशिकला थांबली तर येणार नाहीये. गर्दी गाड्याच येत नाही म्हणल्यावरती आता मागच्या जे बिबट्याच्या आंदोलनानं पोलिसांनी तुम्ही जे सांगताय त्याप्रमाणे हायवेला गाड्या सोडल्या नाहीत. ते करायचं म्हणून आपण सगळ्यांनी संख्या कमी होईल, मग गाडीच नाही, मग कशाला जायचं? पण तिथं प्रामुख्याने जाऊ. तिथं काय लागणाऱ्या आंदोलकांना ज्या अडचणी असतील आम्ही मिटिंग मध्ये ठरवून, पाणी असेल, चहा असेल, नाश्ता असेल, याची सोय आम्ही सगळ्यांनी या पुढाऱ्यांनी बॅक ऑफिस म्हणून आम्ही करतो. पण शेतकरी जे इथं बोलतायत, एक शेतकरी बोलतोय, आता हे जे रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत यांनी घोषणा दिली तर आपण ताट उभं राहिलं पाहिजे. तुमची एकदा कवायत आपण तिथं परेड करू वाटलं तर सगळ्यांसमोर. छोटी रिक्षाची रेल्वे तयार करता आली, मनसेचे रेल्वे होत्या पूर्वी, त्या कुठे मकरंद भाऊला विचारू, त्या आणू तिथं. काहीतरी असं नवीन केल्याशिवाय तुम्ही त्यांच्यापर्यंत मेसेज जाणार नाही. इनोव्हेटिव्ह काहीतरी केल्याशिवाय आपला मेसेज तिथपर्यंत जाणार नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या मीटिंग ज्यावेळेस आम्ही तालुकाभर जाऊन घेतल्या, माऊली होते, मी होतो, फाट्याला पार बनकर फाट्याला सुद्धा मीटिंग घेतल्या होत्या. आता आपल्याकडे वेळ राहिलाय कमी, त्यातल्या त्यात नारायणगाव परिसरात, त्याच्यात मांजरवाडी, खोडं, धिवरे, नारायणगाव, आर्वी, गुंजाळवाडी, येडगाव 14 नंबर, या धनगरवाडी, ह्या गावांमध्ये तरी आपलं रोजचं हे लोक आपल्या गावात येतात जातात. यांचे जे पुढारी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्याशी आपण वैयक्तिक संपर्क साधू. याला कुठलंही राजकीय वळण न देता माझं एकच विनंती की कॉमन माणसांनी उठाव, मेसेज किंवा व्हिडिओ, आता काय होतंय ते सेल्फी व्हिडिओ चालू केलेले मन की बातची, तसे प्रत्येकाने करा. करो या मरो, आम्ही त्या आंदोलनाला येणार आहे. पोलिसही आपल्या बरोबर आहे, ते म्हणतात तुम्ही शांततेत आंदोलन करणार आहे, आमचं काहीच म्हणणं नाही, जाऊन बसा, आम्हाला ताण येणार नाही, कारण तिकडनंच ताण कमी होत येणार आहे. आणि तीव्रता दाखवायची असेल तर नवीन इनोव्हेटिव्ह काहीतरी केलं, भले तिथं गाड्या अडकतील. तुम्ही इथं रेल्वे केली, महिलांनी काही हा म्हणतोय तसं पथनाट्य केलं, युवक मुलं जी शाळेला कॉलेजला, तर आपल्या तालुक्यातनं महिंद्रा, फोक्सवॅगन ह्या कंपन्यांमध्ये आता तुम्ही काही मुलं जात असाल, माऊली शेठ पहाट 3-3:30ला हे मोटरसायकलला मंतर जातात, काही स्कूटरवर जातात. मेलीत बरीच मेलेली, कारण सकाळी सकाळी अंधारात जायचं, रात्री उशीर झाला, ऍक्सिडेंट, पाऊस, याचे खूप बळी गेलेले.
त्यांच्यामुळं त्यांच्या लोकांचे जे आपल्याला माहितीच असतील की महिंद्रात जातोय त्यांनी व्हिडिओ बनवा. मी रोज माझं आयुष्य परत घरी येईल का नाही हे मला वाटतच नाही. जर रेल्वे झाली तर मी सुखरूपपणे जाईल, माझ्या आई बापाकडे सुखरूपपणे परत येईल. ज्याचा बाप रोज सकाळी किक मारून जातोय, मुलगा इथं शाळेत जातोय, बाप घरी येईल का नाही असं डाऊट आहे. असे काही छोटे छोटे व्हिडिओ जर आपण केले त्याचं सहानुभूती तीव्रता ही मोठ्या लेवल पर्यंत जाईल. जो यशवंत गुप्ताचं जे नाव घेतलं आपण, तो GMRTचा प्रमुख आहे, मॅनेजर आहे, तो त्या अश्विन वैष्णवचा क्लासमेट आहे. म्हणजे आपण जरी म्हणलो GMRTची अडचण नाही, ही दोघं मित्र आहेत, या दोघांनी ठरवलं म्हणून आपण बाद झालो. ही नकोच येत ना आपल्याला, यांची एक तर रवानगी करा. GMRT आपली रेल्वे होत नसेल तर GMRT सुद्धा बंद झाली पाहिजे, ही एक भूमिका आपण सगळ्यांनी. कारण या GMRT ना तुमच्या गावची पोरं कोण कामाला लावली, तुम्ही आंदोलनं केली, सगळे झालं, आपल्या घरातलं पोर तिथं कामाला जात नाही, बाहेर आलेली AC मध्ये बसणारी लोक आहेत, त्या लोकांशी डेली आम्हाला इंडस्ट्री म्हणून एखाद्याला टाकायचं असेल तर त्याला त्यांच्या पाया पडायला लावतात. आपण घरातनं उठताना देवारात पाया पडतो तसे त्यांच्या पाया पडायला लागतात. तेव्हा ते कुठे NOC देणार, मग प्लॉट त्याच्या नावावर होणार, मग MSCB ती NOC बघणार, मग कनेक्शन देणार. हे पूर्वी नाही, आत्ता पण तेच चालू आहे. चोरी मारी करून धंदे चालू आहेत, पण त्यांच्याकडे इतके अधिकार आहेत की ते सील लावू शकतात. हे कशाला पाहिला दुखणं आपल्या बोकांडी. त्यामुळं दोन गोष्टी लक्षात ठेवा, रेल्वे जर करणार नसतील तर GMRT सुद्धा आम्हाला नको. त्यामुळं आपण एक झालोय. रेल्वे माऊली शेठ म्हणले उद्या होईन, परवा होईन, तेरवा होईन. हे GMRT हलवायची तयारी करा. वकील साहेबांनी सांगितलंय, हे नवीन वकील कर्मेश झाला, यांची जुनी टीम आहे, किती केस उद्या आम्ही लढायला तयार आहे असं त्यांनी सांगितलंय. डॉक्टर संघटना आली, एखादी काठी बसली तर मलमपट्टी फुकट करायला फ्री करशाल ना आंदोलन याला. हा, नाही तर परत बाबूरावांनी आहे बिल कमी करा. असो, सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात का होईना आपण एका ठिकाणी गोळा झालेलो. हे शॉर्ट नोटीस वरती मेसेज फिरला म्हणून एवढी लोक आलेली. हा जर उद्या आपण ठरवलं की आपल्याला अख्खे गावं गोळा करायचे तर हॉल पुरणार नाही. पण सगळ्यांनी माऊलींनी सांगितल्यावर प्रत्येक गावात जाऊन निरोप द्या. कॉलेजला कधी जायचं, कॉलेजच्या आतमध्ये जाऊन आपल्याला नियोजन नाही करायचं, बाहेर जाऊन माईकवर पोरं बाहेर घेऊन बोलू, म्हणजे तिथं त्यांना डिस्टर्ब नाही, त्यांच्याशी आपला काही संबंध नाही. आपण काही कोणाला भडकवायला जात नाही. त्यांच्या जीवना मरणाचा किंवा आपल्या पोरांच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण नारायणगाव कॉलेज, अजून कुठलं का पुरण कॉलेज, जिथं आपली लोक आहेत तिथं आपण जाऊ, त्यांना विनंती करू आणि त्या पोरांना त्याच्यामध्ये सहभागी करून पुढे बसून त्यांच्या आंदोलनात सहभाग घेऊ. अजून कोणाच्या मनात नवीन आयडिया असेल तर 100% सुचवा, फक्त रिपीट करू नका. एखादी आयडिया असेल तर ती सांगा. पुणे नाशिक रेल्वे संदर्भात आपण या ठिकाणी जमलो. सगळ्यांनीच मांडलं की ही किती गरजेची आहे, त्याची गरज काय आहे. तर आंदोलन तर करण्याचं ठरलं आहे, पण ती आंदोलनाच्या दिशा कशा बदलतात आपण पाहतोय. जेन अल्फा, जेन काय, जेन झी, हे नवीन नवीन जनरेशन येतंय. तर मला असं वाटतं की ज्यावेळी आमच्या डॉक्टरांच्या काही मागण्या असतात त्यावेळी ईमेल पाठवणे, त्याचं डॉक्युमेंटेशन करणे हे फार गरजेचं असतं. मला असं वाटतं, जसं माऊली शेठनी सांगितलं की आपली कॉलेजच्या मुलांकडे जाणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की आपण एक ड्राफ्ट करावा मागणीचा, आणि PM ऑफिस असेल, मिनिस्टर ऑफ रेल्वे असेल, त्यांचे सेक्रेटरी असतील, आपण असा निश्चय करावा की 9 तारखेपर्यंत 1 लाख ईमेल त्यांना गेले पाहिजेत डिमांडचे. त्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. मग ते CM ऑफिस असेल, आपल्याला राज्याचा पाठिंबा लागतोच. आपले कलेक्टर असतील, त्यांचं इनबॉक्स फुल झालं पाहिजे. त्याचा ड्राफ्ट करता येतो, त्याचे IT आपण त्याचे आपल्याला काही गाईडलाईन्स घेता येतील. त्याची ईमेल सर्क्युलेट करणं गावागावात, आपल्या कॉलेजेसवर. कारण की आपला अँड्रॉइड मोबाईल जीमेल शिवाय लॉग इन होत नाही. प्रत्येकाकडे तुमचा जीमेल आहे. जर आज आपली जुन्नर नुसता तालुका धरला, त्याच्यातल्या 20% लोकांनी जरी ईमेल पाठवले केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला, त्याची मला वाटतं दखल घ्यावी लागेल. आणि मला असं वाटतं की एक वेगळ्या आंदोलनात या गोष्टीचाही आपण विचार करायला हवा. त्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवं. कारण की आपण मॉब जमवणार, अर्ज देणार, पण ज्यावेळी ईमेल जातात त्याची दखल सरकारला घ्यावी लागते. धन्यवाद. जय शिवराय मित्रांनो. आपल्या या देशाच्या विकासामध्ये जुन्नर तालुक्याचं योगदान प्रचंड आहे. आज जुन्नर तालुक्याने जर या देशाला 5 धरणं दिलेली आहेत, 5 धरणांमध्ये जुन्नर तालुक्याची जमीन गेलेली आहे, त्याचे कॅनॉल गेलेले आहेत.
त्याच्यावर त्याचा फायदा विसापूर नगर या जिल्ह्यांना जर होत असेल, जीएमआरटीचा फायदा अख्ख्या जगाला होत असेल, VSNLचा फायदा जर विदेश ज्यांना फोन करायचे होते त्यांना होत असेल, जर आपण एवढं सॅक्रिफाईस केले तर आपलं काहीतरी मागणं हे आपलं काम आहे. त्याच्यासाठी आपण हे आंदोलन मोठ्या प्रमाणात प्रत्येक घराघरातून उभं केलं पाहिजे. आणि हे आपण हक्काचं मागतोय. प्रत्येक वेळेस आपण द्यायचंच, आणि देऊन देऊन किती द्यायचं, फार लंगोटी द्यायची पाळी आली आता. त्याच्यामुळं आशिष भाऊ म्हटले, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आपण जे दिलंय या संदर्भात सुद्धा त्यांना आठवण करून देणं गरजेचं आहे. पाणी आपण खाली देतोय, आज अदानी त्याच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करून त्याचा फायदा शोधतोय. त्याच्यातही आपल्या पर्यटनाचा ह्रास होणार आहे आणि फायदा त्यांचा होणार आहे. आज प्रत्येक घरावर सोलर आहे, कशाला ऊर्जा उत्पन्न पाहिजे त्याचे तुम्ही ऑडिट करत नाही, आणि एक्स्ट्रा तुम्ही पॉवर स्टेशन जनरेट करता. हायड्रो पॉवरवर जर गव्हर्नमेंटने त्यावेळेस बंदी घातलेली आहे का बुवा, हायड्रो पॉवर करून जर पाणी वाया जात असेल तर ते इलेक्ट्रिसिटी काय कामाची. मग त्याच्यावर जर तुम्ही परत विचार करत असाल, जर तुम्ही सोलर एनर्जी वापरत असाल तर हायड्रो पॉवरची गरज नाहीये. आणि त्यातल्या त्यात जुन्नर तालुक्याचं योगदान हे द्यायचं भरपूर आहे. त्याच्यामुळे आपण हे आपलं हक्काचं मागितलंच पाहिजे. एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे, आणि सगळ्यांनी घराघरातून याला सहकार्य केलं पाहिजे. मी रमेश गुंजाळ संगमनेरहून आलो. कालही आम्ही आमच्या भागातील आमचे युवा आमदार सत्यजित दादा तांबे आणि आम्ही आपल्या भेटीसाठी आलो होतो, परंतु एक दुर्दैवी घटना घडली व कालची मीटिंग आज ठेवण्यात आली. या मीटिंगच्या निमित्ताने माझ्या अगोदर सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं का रेल्वे का गरजेची. संगमनेर असो किंवा नारायणगाव असो, पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा सरळ नारायणगाव मार्गेच झाला पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी सत्यजित दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी खेड असेल, नारायणगाव असेल, इकडे सिन्नर असेल तर नाशिक पर्यंत सर्व पट्ट्यातील शेतकरी असेल किंवा मजूर असतील, सर्वांच्या दृष्टीने ती रेल्वे महत्वाची आहे. त्या दृष्टीने गेले 2-3 महिन्यापासून आम्ही प्रयत्नशील आहोत. या ठिकाणी खेडपासनं नाशिक पर्यंत सर्व पक्षीय पुढाऱ्यांना भेटलो आम्ही, आणि सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलं की आम्ही ह्या लढ्यात सर्व पक्षीय मतभेद विसरून या ठिकाणी तुमच्या लढ्यात सामील होऊ. खरं तर मी नारायणगावकरांचे अभिनंदन करतो की आपण या ठिकाणी मुक्ताई मातेच्या मंदिरात सर्व गट तट विसरून आपल्या सर्वांचा स्वाभिमानाचा जो विषय झाला रेल्वे मार्ग, त्यासाठी एकत्र आलात. खरं तर महाराष्ट्रात असं कुठेही उदाहरण पाहायला मिळणार नाही की सर्व पक्षीय लोक एका चांगल्या भूमिकेसाठी येत आहेत. खरं तर हे नारायणगावकरांचं कौतुक करण्यासारखं. खरं तर रेल्वे कशासाठी असले पाहिजे, खूप सारी भाषणं झाली, खूप वक्त्यांची भाषणं आम्हाला ऐकायला मिळाली. शेतकरी असो, कामगार असो, उद्योजक असो, व्यापारी असो, सर्वात दृष्टीने महत्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी. या सर्व घटकांच्या दृष्टीने नाशिक पुणे रेल्वे होणं गरजेचं आहे. कारण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा तो सेतू आहे. खरं तर हा रेल्वे मार्ग होताना काल आम्ही आमदार बेनके साहेब असतील, सत्यशील दादा असतील, बाबूभाई या सर्व मंडळींना भेटलो. या ठिकाणी माऊली शेटने देखील सुंदर असं विश्लेषण केलं. खरं तर हा लढा आताच बाबूभाईंनी, तुम्ही याच्या अगोदर आमची चर्चा झाली की 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे, आणि ह्या दिवशी आपल्या पट्ट्यात एक क्रांती झाली पाहिजे. कारण रेल्वे आत्ता नाही तर कधीच नाही. कारण आम्ही बघतो संगमनेर तालुक्यात 500 कोटी रुपये जवळजवळ आम्ही दादा की भरपाई वाटली गेलेली होती. त्यावेळेस JMRTचं क्लिअरन्स घेतलं गेलं नाही का, रेल्वे खातं झोपलेलं होतं का. परंतु कुठंतरी राजकीय द्वेष असेल किंवा आपल्या भागाचा द्वेष असेल, आणि रेल्वे मंत्र्यांनी ती रेल्वे ज्या ठिकाणी पूर्वीचीच रेल्वे होती, आमची श्रीरामपूर असेल, शिर्डी असेल, त्या ठिकाणी डायव्हर्ट केली. आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही नारायणगावच्या पूर्व भागाने घ्या किंवा पश्चिम भागातून घ्या, परंतु याच मार्गाने ती फेजिबल आहे. परंतु आपलं म्हणणं काय ऐकलं नाही, आणि त्यासाठी व्यापक लढा आपल्याला करायचा आहे. त्यासाठी 9 ऑगस्टला आता आम्ही सुरुवातीला 4 ठिकाणं निश्चित केले होते. सत्यजित दादांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्ग, जो सगळ्यात मोठा महामार्ग आपल्या परिसरात आहे, तो त्या ठिकाणी अडवायचा. दुसरा संगमनेरला रस्ता रोको. तिसरा या ठिकाणी आम्ही नियोजन केलं होतं आपला टोल नाका जो आहे आळे फाट्याचा. परंतु आपल्या सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता तर बाबूबाईंनी सांगितलं की नारायणगावलाच दादांनी सांगितलं, बाबूबाईंनी सांगितलं की नारायणगावच हा स्पॉट योग्य राहील. कारण इथं आपण एवढ्या संख्येने, आजच एवढ्या संख्येने, तर आंदोलनाच्या दिवशी ही संख्या कितीतरी 1000 पटीत वाढू शकते. त्यामुळे आपण खरं तर मी नारायणगावकरांचं अभिनंदन करतो की योग्य निर्णय तुम्ही घेतलेला आहे. आळे फाट्याला एक
रस्ता रोको होतोय. या ठिकाणी चाकणच्या चौकात एक रस्ता रोको होतोय. आजच आम्ही वळसे पाटील असतील किंवा देवदत्त निकम साहेब यांनाही भेटलो. त्यांनी देखील त्यांच्या त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. म्हणजे सर्व पक्षीय नेते मंडळी आणि सर्वसामान्य जनता याच्या सुंदर संगमातून हा आज आपल्याला रस्ता रोको आंदोलन करायचंय. आणि यापुढे केवळ एका दिवसाचं आंदोलन करून थांबायचं नाही, त्याला व्यापक स्वरूप द्यायचंय. बाबूभाई म्हटले त्याप्रमाणे दिल्लीपर्यंत जायचंय आपल्याला. यापुढचा लढा मुंबईला करायचा, त्याच्यानंतर दिल्लीला जायचंय. आणि जोपर्यंत रेल्वे होत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही. कारण आपल्याला जर ही रेल्वे झाली नाही तर आपल्या नंतरची जी पिढी ती आपल्याला कधीही माफ करणार नाही. त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करायचे. खरं तर आपण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आणि असंच आहे आंदोलनात यापुढे कार्यरत राहू अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.